नमस्कार, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। मुलांच्या डब्यासाठी बघा रोज काय द्यायचं वेगळं किंवा नाश्त्याला काय बनवायचं किंवा मग पुऱ्या तर आपण नेहमी बनवतोच, खूप प्रकारे बनवत असतो। पण आज मी बनवते मस्त अशी रवा आणि बटाटा वापरून छान खमंग कुरकुरीत पुऱ्या। तर सगळ्यात अगोदर इथे मी बारीक रवा घेतलाय 1 वाटी। तर 1 वाटी रवा घेतलाय त्यासाठी मी 1 वाटी गरम पाणी घेतलंय। रव्यामध्ये मी गरम पाणी मिक्स करून हा रवा व्यवस्थित असा भिजवून घेते। तर रवा छान असा भिजवून घेतलाय। तर बघू शकता तुम्ही इथं 1 वाटीला 1 वाटी पाणी बरोबर होतं। आता याच्यावरती झाकण ठेवून हा रवा मी थोडासा फुलण्यासाठी एक 5-10 मिनिटं बाजूला ठेवून देते। एका ताटामध्ये मी एक उकडलेला बटाटा घेतलाय। खिसणीवरती हा बटाटा खिसून घेते। तर खूप जास्त मोठा बटाटा घेतला नाही किंवा खूप लहान पण नाही, मध्यम आकाराचा बटाटा उकडवून घेतलाय। खिसणीवरती छान असा खिसून घेतलाय। खिसणीवरतीच खिसून घ्यायचा म्हणजे याच्यातले जे खूप छान असा बारीक होतो, त्याचे तुकडे असे राहत नाहीत बटाट्याचे। तर बटाटा पण छान असा खिसून झालाय। आता ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालूया। तर सगळ्यात अगोदर इथे मी पांढरे तीळ घेतलेत, त्यानंतर ओवा घेतलाय। ओवा थोडासा हातावरती चोळून घेतलाय, त्याच्यामुळे पदार्थाला खूप मस्त असं वास येतो आणि चव पण छान येते त्याची। 1 चमचा भरून कसुरी मेथी घेतली, ती सुद्धा हातावरती चांगली चोळून घेतली। थोडंसं जिरं घातलंय, त्यासोबत पाव चमचा लाल तिखट घातले। तुम्ही इथं बारीक मिरची करून सुद्धा घालू शकता किंवा मिरचीची पेस्ट पण वापरू शकता। त्यानंतर अगदी थोडीशी हळद घातली। इथे धना पावडर घालू शकता किंवा थोडंसं आपल्याला आवडत असेल तर गरम मसाला पण वापरला तरी चालेल। आता हा बटाटा आणि हे सर्व मसाले मी एकजीव करून घेतलेत। आता तो जो रवा भिजाय घातला होता, हा रवा या बटाट्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेते। बारीक रवा असल्यामुळे पटकन भिजला गेलाय आणि गरम पाणी वापरल्यामुळे छान असा फुललाय पण छान मऊ झालाय। बारीक रवा नसेल तर इथं आपण मिक्सरला फिरवून घेऊ शकतो। चवीनुसार मीठ घातले। रवा भिजवताना मी मीठ घातलं नव्हतं किंवा बटाट्याच्या सारणामध्ये सुद्धा मीठ घातलं नव्हतं। रवा आणि बटाटा व्यवस्थित आता मिक्स करून घेते हाताने। आपल्याला जर मसाले कमी जास्त वाटत असतील तर या वेळेला आपण हे मसाले इथं वाढवू शकतो। रवा आणि बटाटा चांगला मिक्स करून झालाय। आता याच्यामध्ये जसं मावेल तसं गव्हाचं पीठ घालून घ्यायचे। तर बारीक वाटी मी रवा घेतला होता आणि थोडीशी मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं होतं। तर मला 1.5 वाटी इथं गव्हाचं पीठ लागलेलं आहे। पीठ इथं लागलं तर आपण वापरू शकतो किंवा मग नाही लागलं तर तेवढ्या पिठामध्येच छान अशी खूप जास्त पातळ न कणिक मळून नाही घ्यायची, घट्ट अशी कणिक मळून घ्यायची। तर इथं बघू शकता मला पाणी सुद्धा लागलं नाही आणि पीठ सुद्धा अजून लागलं नाही। 1.5 वाटी गव्हाचं पीठ लागले पिठाचा चांगला गोळा करायला। मस्त आता इथे पीठ मळून झाले आणि थोडंसं तेल लावून परत एकदा हे पीठ चांगलं मिक्स करून घेते। पीठ मळून झालंय, लगेचच आपण ह्याच्या मस्त अशा पुऱ्या करायला घेऊया। रवा बारीक वापरल्यामुळे पीठ लगेच तयार झालंय। मोठा रवा असला की पीठ भिजायला म्हणजे रवा फुलायला थोडासा वेळ लागतो। आता इथे मी बारीक बारीक याच्या गोळ्या करून घेते। खूप मोठ्या अशा पुऱ्या बनवणार नाही, अगदी छोट्या छोट्या पुऱ्या बनवणार आहे। मुलांना खायला सुद्धा त्या दिल्या तर छान दिसतात आणि खायला सुद्धा अगदी त्यांना खूप छान वाटतं। कारण खूप आपण मोठे दिलं तर खूप जास्त खायचे असं करून मुलं पण खाल्लं जात नाही, त्यासाठी तिथे या पद्धतीने मी अशा पुऱ्या करून घेतलेत। खूप जास्त मोठे नाहीत, खूप जास्त लहान पण नाहीत। तर बघू शकता इथं खूप जास्त जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही, मध्यम अशा पुऱ्या लाटून घेतलेत। तर अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तयार करून घेते। पुऱ्या लाटून घेतल्यात, एका साईडला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलंय। तेल गरम झाल्यानंतरच मी ह्याच्यामध्ये पुरी सोडून घेतली। अशा पद्धतीने थोडंसं पुरीला दाब दिला ना की पुऱ्या मस्त अशा फुगल्या जातात तेलामध्ये। इथे मी खूप जास्त तेल घेतलं नाही, कारण काय होतं आपण जेव्हा भजी करतो किंवा काहीतरी तळणे अशा पुऱ्या वगैरे करण्यासाठी तेल वापरतो, ते आपण नंतरच्या भाजींना वापरलं जात नाही। त्यासाठी मी खूप जास्त तेल आत्ताच घेतलेलं नाही, अगदी मला जितकी आवश्यकता आहे तितकंच तेल मी इथे घेतले।
तुमच्या अंदाजाने तुम्ही इथं तेल कमी जास्त वापरू शकता। तर बघू शकता इथं पुऱ्या मस्त अशा फुगले गेले, छान टम्म फुगतात पुऱ्या। तर बघू शकता थोडंसं पुरीला दाब दिला ना की पुरी छान फुगली जाते। आणि बघा मुलांना नेहमी काय द्यायचं वेगळं किंवा ह्या पुऱ्या आता ह्याच्यामध्ये आपण भरपूर असे मसाले घातलेत, त्याच्यामुळे ह्याच्या सोबत भाजी नाही घेतली तरी चालेल, अगदी नुसत्या जरी पुऱ्या खाल्ल्या तरी मुलं अगदी आनंदाने आणि मस्त मजेने खातील। किंवा मग आपल्याला सुद्धा नेहमी त्याच पुऱ्या खाऊन कंटाळा आला असेल तर मस्त अशा बटाट्याच्या भाजीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबत किंवा मग लोणच्यासोबत पण मस्त लागतात। नाही तर मग नुसता चहाचा कप घेतला आणि त्याच्यासोबत ह्या पुऱ्या खाल्ल्या ना तरी अप्रतिम अशा लागतात। तर इथे बघू शकता मस्त अशा पुऱ्या कशा टम्म फुगतायत बघा। आणि अगदी तळायला खूप जास्त वेळ लागत नाही, अर्ध्या मिनिटामध्ये ही पुरी तळून तयार होते। तर गॅस अजिबात अगदी बारीक ठेवायचा नाही, मध्यम गॅसवरती ह्या पुऱ्या चांगल्या तळून घ्यायच्यात आणि लगेचच तळून होतात। खूप जास्त वेळ लागत नाही किंवा खूप जास्त तेल सुद्धा लागत नाही या पुऱ्यांसाठी। जर आपल्याला प्रवासासाठी न्यायचे असेल तरी सुद्धा ह्या पुऱ्या अगदी मस्त पर्याय आहे। 2 ते 3 दिवस छान अशा ह्या पुऱ्या टिकतात। ते बघू शकता मस्त टमाटम पुऱ्या फुगल्या जातात। करायला अगदी खूप सोपे आहेत, अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये आपल्या ह्या पुऱ्या करून तयार होतात। मस्त प्रवासासाठी, मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी खिरीसोबत खायला पण मस्त लागतात। अगदी गोड आणि छान मसालेदार अशी पुरी खायला खूप मस्त लागते। तर चला मग अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या छान अशा तळून घेते। बघा इथं कसल्या भारी मस्त अगदी टम्म फुगलेल्या पुऱ्या तयार झाल्यात। अगदी काही जास्त साहित्य न वापरता मस्त खमंग खुसखुशीत आणि मसालेदार रवा बटाटा पुरी तयार झाले। त्यासोबत हेल्दी सुद्धा आहे, त्याच्यामध्ये आपण गव्हाचं मैदा न वापरता गव्हाचं पीठ वापरले। तर त्यासाठी तर चला मग बघूया आपण इथं मस्त अशा आतून किती फुगले आणि मस्त अशी मसालेदार पुरी तयार झाली। तर इथं बघू शकता तुम्ही किती मस्त अशी पुरी तयार झाली आहे। प्रवासासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी नक्की करून बघा। तर चला भेटू अशा छानशा रेसिपी सोबत।